नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. माझं लहान बाळ आहे. मग ते त्यांना असं वाटतं की बाबा लहान बाळ आहे, कशी राहते, म्हणजे कशी थांबते इथं, बाळ राहतंय का. बाळ सासूबाईंकडे असतं त्यामुळे तो जास्त शांत, त्याला आठवण आली की जरा चालू असतं त्याचं रडायचं. पण मग त्यांना म्हणजे ती काळजी असते माझी, म्हणजे एक आपल्या घरच्यांना कशी काळजी आहे तशी त्यांना माझी काळजी वाटते की बाबा कशी काम करते, आवर पटकन, जा बाळ वाट बघते. म्हणजे अगदी म्हणजे काही लोक आहेत अगदी घरच्या सारखं कनेक्शन. मला एक वाटतंय की आपल्याला पैसा कमवण्यापेक्षा माणसांना जास्तीत जास्त सेवा पुरवायची आहे, आणि आपण मंदिरात जाऊन वेळ मिळत नाही आपल्याला की बाबा पूजा केलीच पाहिजे किंवा देवासमोर हात आपण रोज सोडतो. पण मला एक वाटतंय की समाजसेवेतून आपण समाजसेवा हीच देवाची सेवा हे मानून मला पुढची सेवा करायची आहे. नमस्कार, प्रबोधनशील न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 8 मार्च जागतिक महिला दिन हा 8 मार्चला साजरा केला जाणार आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला प्रगतीपथावर आहेत आणि त्या दिवशी महिलांचा सन्मान केला जाणार, त्याच्यानंतर त्यांना पुरस्कार दिले जाणार, त्यांचं गुण गायले जाणार. परंतु इतर दिवशी ज्या महिला काम करतात, प्रत्येकमध्ये घरी असतील किंवा नोकरी करत असतील, व्यवसाय क्षेत्रात सुद्धा असतात, प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहेत. असंच केंद्र सरकारचं पोस्ट ऑफिस आहे. आज तुम्ही पाहिलं असेल की किती जरी कुरिअरची जरी प्रायव्हेट म्हणजे खाजगीकरण जरी आलं असलं तरी पोस्टावर जेवढा लोकांचा विश्वास आहे तेवढा विश्वास कुठल्याही खाजगी कंपन्यांवरती नाही. आजही पोस्टा पूर्वी बघत असाल तुम्ही गावी एक पोस्टाची पेटी असायची, सगळेजण त्या ठिकाणी पत्र टाकायची, ते पत्र तिकडे दिलं जायचं आणि त्याप्रमाणे आता त्याच्यामध्ये सुद्धा स्पीड पोस्ट झालेले आहेत. त्याच्यानंतर तिथे प्रगती बरीच झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आज ज्या ठिकाणी मी आहे ते लिमगाव आहे, तिथे एक छोटस पोस्ट ऑफिस आहे. त्या पोस्ट ऑफिसची संपूर्ण जबाबदारी माझ्या समोर बसलेल्या त्या मॅडम आहेत. आपण त्यांची माहिती म्हणजे त्यांचा 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण त्याला शुभेच्छा देणार आहोत, पण कार्यप्रणाली कशी असते ती आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपलं नाव काय? माझं नाव अश्विनी विजय सूर्यवंशी, ब्रांच पोस्ट मास्टर लिम. आता तुम्ही या ठिकाणी किती वर्ष झाले तुम्हाला या ठिकाणी पोस्टिंग होऊन तुमची? 2 वर्ष झाले. आता तुम्ही खेडेगावात म्हणजे शहरात सुद्धा पोस्ट आहेत, खेड्यात सुद्धा पोस्ट आहेत. आता खेड्यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला नागरिकांना म्हणजे इथे येणारा जो ग्राहक असतो तो खातेदार म्हणजे आपलं तो आपण दैवत मानलं, जरी तुम्ही या ठिकाणी जर एक अधिकारी म्हणून असला तरी येणारा जो खातेदार असतो तो एक दैवत म्हणून तुम्ही त्यांच्याकडे कशा पद्धतीने बघता आणि त्यांना कशा पद्धतीने तुम्ही सहकार्य करता? तर आमच्याकडे जे येणारे खातेदार आहेत ते सर्व ग्रामीण भागातले आहेत मुख्यत्वे. तर ग्राहक आल्यानंतर त्याला योग्य ती माहिती देणे, त्यांच्या भाषेत त्यांना समजावून सांगणे किंवा त्यांना एखादी डिपॉझिट स्लिप भरायला मदत करणे, विथड्रॉल स्लिप भरायला मदत करणे, ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही करतो. त्यानंतर एखादी नवीन स्कीम आली पोस्टाची तर त्याची योग्य ती माहिती त्या कस्टमरला देणे आणि त्यातून त्यांना काय लाभ होतो हे सांगणे, हे आमचं मुख्यत्वे काम आहे. आणि ग्रामीण भागातील लोकांना म्हणजे आपल्या आर्थिक मदत व्हावी, म्हणजे आर्थिक त्यांची चांगली गुंतवणूक व्हावी, यासाठी आम्ही त्यांना जास्तीत जास्त माहिती देऊन त्यांच्याकडून जास्तीत जास्त सेव्हिंग करून घेतोय. आता पोस्टाचं पूर्वी बघायचे की एक पेटी गावात असायची, त्याच्यामध्ये प्रत्येक जण पत्र टाकायचे, ते पत्र परत पोस्टमन घेऊन कलेक्ट करून ते पुढे जायचं. आताची परिस्थिती पोस्टाची कशी की पेटी किंवा कोणाला जर पत्र द्यायचं असेल तर ते कशा पद्धतीने तुम्ही ते कलेक्ट करता? अजूनही आहेत पेट्या पोस्टमध्ये, खरं जास्त करून पोस्ट म्हणजे त्या पत्रपेटीमध्ये न टाकता डायरेक्ट लोक माझ्याशी कॉन्टॅक्ट करून माझ्याकडे आणून देतात. आणि स्पीड पोस्टची सुविधा आहे, म्हणजे अगदी जलद गती 2 ते 4 दिवसामध्ये आपले जे काही पार्सल असेल ते पोच होते. त्यामुळे डायरेक्ट कॉन्टॅक्ट मला करतात आणि स्पीड पोस्ट द्वारे आपण ते म्हणजे अगदी जलद गतीने पोच करतो. ज्येष्ठ नागरिक असतात आणि ज्येष्ठ शेतकरी म्हणजे वयोवृद्ध झालेले शेतकरी, त्यांची पुंजी असते, ती पैसे बचत करायचे, पण ते कुठे बचत करायचे, कसे करायचे आणि मग त्याचा लाभ आपल्याला कसा होईल असाही त्यांच्या एक मनात एक कल्पना येते. तर तुम्ही कशा पद्धतीने त्यांना समजावून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करता? आपल्याकडे सिनियर सिटीजन साठी एक योजना आहे, तर मग त्यामध्ये सुद्धा ते सेव्हिंग करू शकतात त्याच्यामध्ये. त्यानंतर आपल्याकडे टाइम डिपॉझिट म्हणून एक सुविधा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ते 1 वर्षासाठी, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्षासाठी गुंतवणूक करू शकतात. त्याच्यावर त्यांना चांगल्या प्रकारचा व्याजदर पण आपल्याकडे आहे. प्लस त्यांना
म्हणजे सुरक्षा आहे जी महत्वाची गोष्ट आहे ती पोस्टासारखी इतर कुठे इतर नाहीये याच्यात आणि नाही. जास्त करून त्या लोकांचाही जास्त विश्वास आहे पोस्टावरती जुन्या लोकांचा की बाबा हा आमचे पैसे इथं सुरक्षित राहणार म्हणजे राहणार कितीही वर्ष होऊ दे ह्याचे रिटर्न्स मिळणार म्हणजे कोणतीही म्हणजे काय म्हणतात फ्रॉड वगैरे असला कोणताही प्रकार पोस्टात नाहीये. शिक्षणाच्या बाबतीत आपण जर विचार केला तर प्रत्येक आई वडिलांना वाटतं की माझ्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे. परिस्थितीनुसार त्यांना बचत करता येत नाही, परंतु तरी सुद्धा पोस्ट खातं असं आहे की तिथे गेलो आपण थोडी बचत केली तर त्याचा उपयोग आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी होतो. तर तोच ती सुद्धा कल्पना मी तेच सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना कशा पद्धतीने तुम्ही समजावून सांगण्याचा तो प्रयत्न करता. आपल्याकडे सेव्हिंग बचत खातं आहे ज्यातला की इतर बँकांपेक्षा आपल्याकडे व्याजदर जास्त आहे म्हणजे बँकांना 2.5% वगैरे आहे आपल्याकडे 4% व्याजदर आहे सेव्हिंग बँक खात्याला म्हणजे तुम्ही केव्हाही पैसे रोज आणून भरू शकताय तुम्हाला लागतील तेव्हा काढू शकताय. मग शाळेतली मुलं असतील तर त्यांचंही आपण काढू शकतोय आणि सुकन्या समृद्धी योजना म्हणून एक आहे मुलींसाठी 0 ते 10 वयोगटातील मुलींसाठी ती योजना आहे. त्याच्यामध्ये मुलगी च्या जन्मापासून तुम्ही म्हणजे तिचं आधार कार्ड पॅन कार्ड म्हणजे जे काही डॉक्युमेंट्स पूर्तता असेल ते करून तुम्ही ते खातं उघडू शकताय. मुलीच्या लग्नासाठी तिच्या शिक्षणासाठी त्याचा उपयोग होऊ शकतोय. त्यालाही सर्वाधिक व्याजदर आहे. ज्या काही गावातील म्हणजे महिला आहेत म्हणजे ज्या रोजगार करतात मग त्यांच्याकडे थोडे थोडे म्हणजे आपल्याकडे अगदी कमी पैशामध्ये 250 पासून सुरुवात आहे असं जास्त नाही मग कमीत कमी पैशातून त्या बचत करू शकतात. त्यासाठी सुकन्या समृद्धी हे एक आपल्याकडे चांगलं ऑप्शन आहे. आता इथे सुकन्या योजना तुम्ही जे बोललात ते बरं. आता बचत गटाचं एक आपल्याकडे बऱ्याच वेळेला बघतोय की बचत गट की ज्या माध्यमातून 10 महिला एकत्र येऊन बचत गट करून त्याच्यातून ते उद्योग तो बचत गटाचा आणि पोस्ट खात्याचा काही संबंध आहे का? नाही त्याचं नाहीये म्हणजे तो आपल्याकडे नाहीये करत नाहीये. अशा काय महिला असतात की त्यांना काहीतरी उद्योग करायचा आहे तो बचत करायला पाहिजे आपण आणि ती केली तर त्यांना कसा फायदा होऊ शकतो. तर तुम्ही एका खेडेगावाचा एक अधिकारी म्हणून या ठिकाणी काम करताय तर अशा महिलांसाठी तुम्ही काय असं एक मार्गदर्शन करण्याचा तुम्ही प्रयत्न करता का की बाबा तुझ्याकडे एवढे पैसे आहेत तेवढे गुंतवलेस तर याचा तुला तो फायदा होऊ शकतो जेणेकरून तुझ्या कुटुंबाला तो आधार होऊ शकतो असं. बचत गटाचं असं नाहीये पण पर्सनल म्हणजे वैयक्तिक एका म्हणजे महिलांची खाती आहेत आरडीची त्याच्यामध्ये कसं मंथली त्या सेव्हिंग करतात म्हणजे जेवढे काय ते त्यांचं आता इन्कम 2,000 असेल तर त्यातल्या त्या 500 रुपये ही म्हणजे अच्छा, पोस्टात गुंतवतात. भरतात. हा अशा बऱ्याच महिला आहेत की त्यांचे घरगुती म्हणजे वाळवण्याचे किंवा लोणचे पापड असेही उद्योग आहेत. शिवणकाम असेल काही महिला शेतीच असतील मग बऱ्याच महिलांना मी तेही सुचवलंय म्हणजे चालू आहे तशी खाती भरपूर चालू आहेत महिलांची ज्या स्वतःच इन्कम चालू आहे त्यांची पण आहेत. आता इथे खेडेगावामध्ये पोस्ट ऑफिस म्हणलं की ते एक छोटीशी बँक म्हणजे बँकेला कनेक्टेडच असल्यासारखं आहे. हो इकडे शेतकरी असतील किंवा गावातले जे कोणी नागरिक असतील तर ते तुम्हाला कशा पद्धतीने सहकार्य करतात? नाही सहकार्य म्हणजे कसं माहितीये का की बाबा मी जरी आले की मी महिला आहे आली तरी मी इथे आमच्या कार्यालयात एकटीच असते परंतु आले तर एक सौजन्यशीलता एक रिस्पेक्ट ज्याला म्हणतो आपण तो आम्हाला या ठिकाणी मिळतो म्हणजे असं. मी म्हणजे हे सिंगल हँडेड बीओ आहे मी एकटीच इथं काम करते त्यामुळे गावातल्या लोकांमध्ये एक रिस्पेक्टची भावना आहे म्हणजे आल्यानंतर विचारपूस करणे वगैरे ह्या गोष्टी होतात. काही लागलं ग्रामपंचायतीमध्ये एखादा फोन केला मला ही गोष्ट हवी तर म्हणजे ते आणून देतात म्हणजे वेळेवर. एखादी आमची ऑफिसची मीटिंग वगैरे असेल आता मध्ये आमच्या इथं मेळावा झाला म्हणजे आरडीएसबी सुकन्या नवीन खाती उघडण्याचा मेळावा झाला त्यावेळेला ग्रामपंचायतीने मदत केली भरपूर जे काही साहित्य लागणार होतं मीटिंगसाठी खुर्च्या असतील वगैरे ते सगळं आणून देणे वगैरे ग्रामपंचायतीने मदत केली. त्यानंतर शाळेमध्ये पण आपण मुलांच्या निबंध स्पर्धा घेतला होता ग्राह्याकर म्हणून पोस्ट ऑफिसचा एक उपक्रम होता मग शाळेतल्या शिक्षकांनी पण भरपूर मदत केली. आपण ठराविक मुलं 21-25 मुलं ना त्या स्पर्धेसाठी बसवलं होतं. लेटर टू माय रोल मॉडेल असा त्याचा विषय होता तर मुलांनी पण छान रिस्पॉन्स दिला शिक्षकांनी पण छान मदत केली तो हे एक उपक्रम छान पार पडला आपल्या इथं. अशा प्रकारे गावातल्या शिक्षकांची असेल ग्रामपंचायतीची असेल गावातील लोकांची असेल अशा प्रकारे म्हणजे छान मदत होते त्यामुळे काम करायला पण उत्साह येतो आणि मूळ कारण म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांची
सेवा करण्याची एक संधी मिळाली आहे. ह्याच्यातून हे एक महत्वाचं आहे ह्याच्यामध्ये. आता इथे एक मुद्दा उपस्थित होतो की शहर आणि खेडा. आज सरकार सुद्धा बघतंय की शहरापेक्षा खेडेगावात जास्तीत जास्त उद्योग आणि जास्तीत जास्त नोकऱ्या कशा उपलब्ध होतील यासाठी तो प्रयत्न करतायत. आज तुम्ही तसं पाहायला गेला तर तुम्ही तरुण आहात. तुम्हाला असं वाटतं का की अरे मी खेड्यात कशाला, मला शहरात जर पोस्टिंग झालं तर मला बरंच होईल, की शहरामध्ये राहिलं तर एक वातावरण निर्मिती वेगळी असते आणि खेड्यातली वेगळी असते, तर काय वाटतं तुम्हाला? माझ्या मनात असा विचार नाही आला कधी, कारण मी ग्रामीण भागातच वाढलीये. अच्छा. म्हणजे माझं शिक्षण 1ली ते 10वी ग्रामीण भागातच झाले, त्यामुळे मला म्हणजे खेड्यातलं वातावरण काय असतं ते माहितीये. त्यामुळे माझ्या मनात असा विचार कधी नाही आला. पण इतर लोकांकडून असं होतं कधी कधी की काय त्या खेड्यात जॉब करते, काय आहे तिथं ऑफिस आणि एकटीच काम करते, हाताखाली कोण आहे, अशा गोष्टी होतात. पण मला नाही काय वाटत, म्हणजे आता मी त्याच्यात रुळले आणि मला आनंद मिळतो काम केल्यानंतर, त्यामुळं मला छान बरं, वाटतं. आता हे सगळं करत असताना तुमच्या परिवाराचा तुम्हाला सहकार्य किती लाभतं? त्यांचं सगळ्यात जास्त सहकार्य ते आहेत म्हणून मी तर निवांत बसून जॉब करते. हा तुमचा प्रवास म्हणजे जो आता आहे, तो आता ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय, तुमचं जिथे राहता तो ते अंतर किती आहे, की जेणेकरून तुम्हाला येताना वाटेत प्रवासात वगैरे असं काही तुम्हाला त्रास होतो का? की आपण आज बघतो की महिला किंवा मुली कॉलेजमध्ये जाताना छेडछाड करण्याचे अनेक प्रकार घडत असतात आणि हे कुठेतरी कमी झाले पाहिजे, पारदर्शकता असायला पाहिजे. तर असे काय तुमच्यावर प्रसंग आले होते का? येतात का? की चला एक स्त्री आहे बुवा, चला असं काही? 16 किलोमीटरचा प्रवास आहे. म्हणजे एकदाच झाली एक गोष्ट. मी प्रेग्नेंट होते आणि मी एकदम 30च्या स्पीड मधून गाडी चालवत होते. समोर एक माणूस होता आणि त्याला असं वाटत होतं की मी त्याचा पाठलाग करते हळूहळू, म्हणून त्यानं पण म्हणजे बाईक स्लो घेतली आणि येऊन माझ्याशी डायरेक्ट बोलायला लागला, कुठं जॉब करताय, काय करताय. मी त्याच्याशी काहीच बोलले नाही, डायरेक्ट पुढे निघून आले. म्हणजे असं लोकांना गैरसमज होतोय की बाबा मी त्याचा म्हणजे त्याला फॉलो करते काय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते पोलीस होते, कोण होते मला माहित नाही, पण युनिफॉर्म तसा होता. त्यांनी तर मला अक्षरशः म्हणजे काहीतरी वाईट बोलले ते मला. मी हळूहळू चालले होते आणि एकदम जोरात आले. मी माझ्या म्हणजे अच्छा, बाजूला म्हणजे तुम्ही रोजच्या ह्याने चालला होता. चालले होते. मी हळूच यायचे, 30च्या स्पीडने यायचे, प्रेग्नेंट होते. त्यांना असं वाटलं की म्हणजे ते मला येऊन धडकतील आणि माझी चूक आहे, म्हणून त्यांनी मला बोलून निघून गेले. म्हणजे फास्ट मध्ये गेले, त्यामुळे मग मी पण काही बोलली नाही. असे 2 वेळा प्रसंग झाले, बाकी इतर नाही प्रॉब्लेम काही. तुम्हाला किती वर्ष झाली आणि तुम्हाला या संदर्भात काम करताना काय पुरस्कार वगैरे असं काय? आता जो सप्टेंबर मध्ये इथं जो मेळावा झाला अकाउंट ओपनिंगचा, त्याच्यामध्ये आपण एका दिवसामध्ये 75 ते 80 अकाउंट ओपन केले. त्याबद्दल फेलिसिटेशन झालं आहे सांगलीमध्ये. आणि आता जस्ट 2 फेब्रुवारीला हे झालं, आपलं PLR ड्राईव्ह झाला, म्हणजे पॉलिसीचा आपला पोस्टल लाईफ इन्शुरन्स, रुरल पोस्टल लाईफ इन्शुरन्स. ही एक आपली पोस्ट ऑफिसची सर्वात बेस्ट स्कीम आहे पॉलिसीची. त्याच्यामध्ये माझं एका दिवसामध्ये 1 लाख कलेक्शन झाले. वा. त्याच्याबद्दल आता दखल घेतली जाईल लवकरात लवकर, सांगितलं आहे सरांनी. याच बरोबर तुम्ही आज युवती आहे, मी फक्त महिलांच्या बाबतीत बोलतोय कारण जागतिक महिला दिनाचंच औचित्य साधून आपण आजच्या युवतींना म्हणजे तुमचा एकंदरीत अनुभव हा जर पाहिला तर तुम्ही काय त्याला या पुढच्या भविष्यासाठी सल्ला द्याल? मला एक वाटते की आपल्याला पैसा कमवण्यापेक्षा माणसांना जास्तीत जास्त सेवा पुरवायची आहे. आणि आपण मंदिरात जाऊन वेळ मिळत नाही आपल्याला की बाबा पूजा केलीच पाहिजे किंवा देवासमोर हात आपण रोज सोडतो. पण मला एक वाटते की समाजसेवेतून आपण समाजसेवा हीच देवाची सेवा हे मानून मला पुढची सेवा करायची आहे. आणि मग मी म्हणजे माझं तरी असं निश्चय आहे की म्हणजे जास्तीत जास्त लोकसेवा करायची आहे मला, ह्या माझ्या जी काही माझी सेवा असेल त्याच्यातून. जिथे तुम्ही नोकरी करताय ही तर तुमची नोकरी आहे, पण त्या नोकरीच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना कशी सेवा देता येईल आज तुमचा या ठिकाणी प्रयत्न करा. Yes. जर आता इथे जे वयस्कर वगैरे महिला येतात, त्यांचं तुम्हाला बघितल्यानंतर त्यांना काय वाटतं की पोस्टामध्ये एकटीच आहे अशा? माझं लहान बाळ आहे, मग ते त्यांना असं वाटतं की बाबा लहान बाळ आहे, कशी राहते, म्हणजे कशी थांबते इथं, बाळ राहतंय का. बाळ सासूबाईंकडे असतं, त्यामुळे तो जास्त शांत, त्याला आठवण आली की जरा
चालू असतं त्याचं रडायचं. पण मग त्यांना म्हणजे ती काळजी असते माझी, म्हणजे एक आपल्या घरच्यांना कशी काळजी आहे तशी त्यांना माझी काळजी वाटते, की बाबा कशी काम करते, आवर पटकन, जा बाळ वाट बघते. म्हणजे अगदी म्हणजे काही लोक आहेत अगदी घरच्यासारखं कनेक्शन निर्माण आता झालंय. एक मुद्दा तुम्ही म्हणालात की माझं छोटं बाळ आहे आणि माझ्या घरी सासूबाई आहेत. तर सासू म्हणजे ती आईप्रमाणेच असते आईप्रमाणे. आणि ती असल्यामुळे तुम्ही बिनधास्त नोकरी करताय. बरोबर. आत्ताच आपण एक एकत्र कुटुंब आणि विभक्त कुटुंब हा जो प्रकार आता बऱ्याच गोष्टी वेळेला चालतो. आजच्या युवा पिढीला वाटतं की नाही मी माझी बायकोला वाटतं माझा नवरा आणि मी, म्हणजे असं जे काही समीकरण आजच्या युवा पिढीमध्ये जे चाललेलं आहे, तुमचा अनुभव म्हणजे लग्नाच्या अगोदर आई वडिलांच्याकडे होता, नंतर तुमचं लग्न झालं, कुटुंब एकत्र असलेल्याचा फायदा आणि कुटुंब एकत्र नसलेल्याचा तोटा काय वाटतो तुम्हाला? माझ्या माहेरी मी, माझे आई वडील आणि माझा भाऊ आम्ही चौघच होतो. आणि सासरी मी, माझे मिस्टर, माझे सासू सासरे, माझे आजी सासू सासरे, हो. माझा दीर आणि आता आमचं बाळ, असे आम्ही 8 लोक आहेत एकत्र एकत्र आहे. त्यामुळे मला तर असं वाटतं की जॉईंट फॅमिली म्हणजे हेच सगळ्यात उत्तम असं वाटतं. कारण आता ते आहेत त्यामुळे मी इथं काम करू शकते. जर ते नसते तर मग बाळाला घेऊन काम करणं सगळ्यात अवघड टास्क झालं असता. त्यामुळे मला तर असं वाटतं की एकत्रित कुटुंब पद्धती हीच योग्य आहे. कोणतीही अडचण असू दे, कधी घरी कोण आजारी असू दे, मी आजारी असले तर मग मला विश्रांती घेता येते कारण सासूबाई आहेत. सासूबाई आजारी असल्या तर त्यांना विश्रांती घेता येते कारण मी आहे. त्यामुळं म्हणजे एकत्रित कुटुंब हेच सगळ्यात उत्तम आहे. आता जिथे नोकरी करताय ही केंद्र सरकारची हे खातं आहे, हे राज्याचं पण नाहीये. तिथे तुम्हाला जसं तुम्ही म्हटलात की घरी मला आमच्या सगळे एकत्र कुटुंब असल्यामुळे तिकडे मदत करतात. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला तुमचा ज्या खात्यातले अधिकारी असतील कर्मचारी असतील ते कशाबद्दल तुम्हाला सहकार्य करतात? आमचा सगळा स्टाफ एकदम उत्तम आहे. सगळे सर कधीही एकही कॉल करा, एका कॉलवर लगेच कुठलाही म्हणजे कोणताही प्रॉब्लेम असू दे, लगेच सोल्युशन देतात. असं म्हणजे थांबा मला वेळ नाही असं काही नाही. कोणताही प्रॉब्लेम असू दे, काही असू दे, इथं काही प्रॉब्लेम होऊ दे, लगेच त्याची दखल घेतली जाते. आमचे एसपी सर असू दे, एसएसपी सर असू दे, आमचे मेल ओळख पीए वगैरे सगळे लोक म्हणजे सगळ्या म्हणजे त्यांचा सपोर्ट पण चांगला आहे आम्हाला. त्यांनी सांगितलं की ज्या विभागात मी काम करते त्या विभागातले सर्व अधिकारी कर्मचारी साथ देतात. मुळात म्हणजे त्यांचे टप्पे असे आहेत की एक तर संसारात त्यांनी सांगितलं की आम्ही विभक्त नाही तर आम्ही एकत्र कुटुंब आहे. म्हणजे तिथे बाळाला सांभाळायला ते असतात, कधी मला अडचण आली ते कुटुंब मदत करतं. या ठिकाणी जिथे नोकरी करतात तिथला तो अधिकारी सगळे जे कोणी कर्मचारी असते ते सहकार्य करतात. ज्या गावामध्ये हे पोस्ट ऑफिस आहे त्या पोस्ट ऑफिस त्या गावातील नागरिक असतील, शेतकरी, ज्येष्ठ शेतकरी म्हणजे ज्याला आपण वयोवृद्ध शेतकरी असतील ते सुद्धा त्यांना सहकार्य करतात आणि त्यामुळे ती नोकरी करणं त्यांना कधी सुरक्षितता या ठिकाणी वाटते की प्रवास करताना सुद्धा काही अडचणी जरी आल्या तरी त्या सुद्धा दूर होतात. फक्त मानसिकता तुमची चांगली पाहिजे की मला हे करायचंय आणि जर मी ते करू शकले तर मला हिंमत होणार नाही कोणाची, असे त्याने सांगितले. पण विभक्त कुटुंबाचे दुष्परिणाम होऊ शकतात, एकत्र कुटुंबाचे किती फायदे होऊ शकतात हे त्यांनी या ठिकाणी सांगितलं. 8 जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देऊया. तुम्ही आम्हाला जी माहिती दिलीत ही खरोखर एक पुढच्या पिढीला ती सुखद व्हावी एवढीच या ठिकाणी आम्ही अपेक्षा करतो. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.